सर्वात बेकार हालत झाले, कारण की आम्ही फिरून फिरून फक्त परत एकाच जागेवर येतोय. त्यावेळी चकवा लागलाय, पण यांना वाटत नाही चकवा लागलाय. माझ्यामध्ये चकवाच लागलेला आहे. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. अरे काय, सकाळचे आता 5:30 वाजलेत आणि आपण निघालोय प्रेमानंदजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी. जसं की मी काल बोललो होतो, जर असेल नशिबात तर आपल्याला आज पण दर्शन होईल त्यांचं. आता निघालोय रूम मधनं, तर पहिले तिथे जाऊ, पहिले ते दर्शन करू, नंतर मग आपण बाकीचे दर्शन करू. आम्ही आलोय या ठिकाणी जिथं प्रेमानंदजी महाराज भेटतात लोकांना. सो बघा, पब्लिक बघू शकता तुम्ही सकाळची, एवढे जण आहेत त्यांना भेटायला आलेत. तो आपण पण जाऊ लवकर आणि बघू. बैठ जाओ, अव्यवस्था ना फैलाओ, बैठ जाओ ना, व्यवस्था में थोड़ा सा करो ना, बैठ जाओ. आणि गाईज, आपण सकाळी जाताना जे बोललो होतो की इच्छा असेल तर प्रेमानंदजी महाराज आपल्याला भेटतील, आणि फायनली आपली इच्छा पूर्ण झाली. प्रेमानंदजी महाराजांचं आपल्याला एवढं चांगलं दर्शन झालं. काल पण आपण त्याच गोष्टीसाठी गेलेलो आणि त्यांची एक जराशी झळक आपल्याला बघायला भेटली, आणि आज पूर्णपणे ते आपल्याला दिसलेत. आणि जराशी नाही तर बराच वेळ ते आपल्याला दिसलेत. सो सगळीकडेच रंगपंचमी खेळतायत सगळेजणच. धुलवड यांच्याकडे चालू आहे, कारण की काल चंद्रग्रहण असल्यामुळे ते आज खेळतायत. त्यामुळे आम्ही पण बघा चोरून रस्ता काढत काढत आम्ही चाललोय, कारण की आम्हाला रंगवतील, आम्हाला भिजवतील म्हणून. आणि गाईज, आता आपण आहोत जिथं राधा राणीचं जे रासलीला चालायचं त्या वनामध्ये, आणि तुम्ही हे बघू शकता, हेच ते वन आहे त्या ठिकाणी राधा राणींचं रासलीला चालायची ठिकाणी आता आपण आलोय. आणि तुम्ही माझं अवस्था बघू शकता, सकाळी आपण कुठल्या अवस्थेत निघालेलो आणि आता आपण कुठल्या अवस्थेत आहे, कारण की आज इकडे रंगपंचमी आहे. इकडे कोणालाच सुटका नाही, रंगपंचमीमध्ये सगळ्यांना भिजवतात. मेन गोष्ट म्हणजे जे पण लेडीज असतील त्यांनी कधी पण चुकून रंगपंचमीला येऊ नका, कारण की लय बेकार कलर मारतात आणि बेकार कलर लावतात. सो कोणी लेडीज लोकांनी कधीही वृंदावनमध्ये होळीमध्ये येऊ नका. सो चला, आता आपण जाऊ. मोबाईल परत आतमध्ये टाकतोय, कारण की पिशवीमध्ये पॅक करून मोबाईल सगळ्यांचे ठेवलेत, कारण की इथं जाम बेकार होळी खेळली जाते. काहीच होळी बघा, होळी होळी रे होळी, लय बेकार होळी खेळली जाते इकडं. गाइस, हे बघा, वृंदावन की गली आहे की होली. वृंदावन मधल्या गलियांमधली होळी बघा. ही सगळी अशी होळी. बाजू जाऊ, नेल बाजू जाऊ. आणि आपण ह्या वृंदावन मधल्या होळीचा आनंद घेतोय. लय भारी. सकाळपासून आपण फिरतोय या गलियांमधनं. बघा, हीच होळीचा आनंद घेण्यासाठी आपण वृंदावन, मथुरा, बरसाना या सगळ्यासाठी आलो होतो, आणि लईच मज्जा आली वृंदावन फिरायला, वृंदावन मधली गलिया फिरायला. हे बघा, हे असे माकडं मोबाईल चष्मे वगैरे घेतात, त्यामुळे मी आता मोबाईल आतमध्ये टाकतो.
हा माझा पितो. हो. चष्मे घेतात मग त्यांना ते माझा वगैरे द्यायला लागतं, त्याशिवाय ते चष्मे नाही देत. माकडांचा हाच लय प्रॉब्लेम आहे इकडं. बाकी काय घेत नाहीत ते, चष्मा आणि मोबाईल बस. नाही गाईज, आता आपण परत केशी घाटावर राहतोय. काल रात्री जे आपण घाटावरती आलेलो केशी घाटावर, आज परत त्या केशी घाटावर आलो आहे. बघा दुपारचे सगळे मंदिर बंद असतात, तुम्ही बघताय. हे बघा सगळे मंदिर, आपण ह्याच मंदिरात आपण काल पाया पडायला आलो होतो, दर्शनासाठी आलेलो. हे सगळे मंदिर बंद आहेत आज. दुपारचे सगळे मंदिर बंद असतात. हे आता 4, 4:30, 5 नंतर हे सगळे ओपन होणार मंदिर. आणि ही यमुना नदीचं दर्शन घ्या तुम्ही. माझ्या व्लॉगमधनं तुम्हाला यमुना नदीचं दर्शन घडवतोय मी. बहुतेक मंदिर सगळे बंदच आहेत आज. आणि आज होळी संपली इकडे. 40 दिवस होळी असते मथुरा, वृंदावन, बरसानामध्ये. आणि आज फायनली सगळी होळी संपले. आणि काल आपण याच ठिकाणावरनं यमुना नदीचं आरती बघितली होती. गाईज, तुम्हाला 1,00,000 मुळाची गोष्ट सांगतो. कधी कुठं फिरायला गेल्याच्या नंतर गुगल मॅप वरती आणि मित्राच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. जवळजवळ 10 किलोमीटर झाले आम्ही चालतोय, मंदिर बंद झाले वृंदावन मध्ये, पण बाग बिहारची मंदिर काय अजून आला नाही आतापर्यंत. फक्त यही है करत करत आम्हाला एवढं फिरवलं नाही. नेल तोंड दाखव जरा तुझा. लाख मुलाची गोष्ट सांगितली तुम्हाला गाईस. सर्वात बेकार हालत झाले, कारण की आम्ही फिरून फिरून फक्त परत एकाच जागेवर येतोय. ह्या रस्त्यावरनं आम्ही मागापासून 2दा गेलो, परत ह्याच जागेवरती आलो. समजत नाही रस्ते आता कुठे आहेत. मॅपवरती जातोय, परत मॅप परत त्याच रस्त्यावर आणून सोडतोय. लोकांना विचारून गेलो तरी पण परत त्याच रस्त्यावरती येतोय. त्याच्यावरती काय बोलायचंय? यावेळी आहे ना, तू मॅप ठीक आहे. दाखवतस. ठीक आहे, सोडा. यावेळी चकवा लागलाय, पण यांना वाटत नाही चकवा लागलाय. माझ्यामध्ये चकवाच लागलेला आहे. ते मॅप गेले खड्ड्यात. आपण सगळ्यांना विचारत नाही जात, काय नाही. आपण हे उजवीकडे डावीकडे परत तिथेच. गाईज हा बघा, हाच तो रस्ता. ह्या रस्त्याने मागाशी आम्ही परत गेलोच होतो आणि परत ह्याच रस्त्याला आलो. आता परत ह्याच रस्त्याने जातोय. आता हा बघून ठेवा. आहे बघा, हे सगळं असं आहे. इकडे हे आहे आणि समोर हे गाईचं फोटो आहे. ठीक आहे. हा रस्ता आता मी तुम्हाला दाखवून ठेवतो. आता परत आलो का हाच रस्ता परत तुम्हाला मी दाखवतो. हा इथनं राईट जायचंय बघा. आता हा रस्ता बघून ठेवा तुम्ही. जायचंय बघा. आम्ही या रस्त्याने आलेलो आणि पुढे रस्ता बंद आहे. पुढे रस्ताच नाही. आता परत आम्ही या रस्त्याने चाललोय. बेकार आहे. बघा गाईज, लय बेकार विषय आहे आमचा. काय समजा नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी फिरत होतो त्या फक्त एकाच गोष्टीसाठी. या दोघांच्या चपला नाहीत. या दोघांच्या चपला त्या ठिकाणी राहिल्या होत्या म्हणून आम्ही एवढं सगळं फिरत होतो. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जर तुम्ही जर येताय फिरायला, तर तुम्ही जिथं रूम वगैरे घेतली असेल तिथं गप चपला ठेवा आणि तुम्ही वृंदावन अख्खं फिरा. मी माझी चप्पल रूमवरती ठेवली, या दोघं चप्पल घालून आलेले आणि त्या नेमक्या चपली गेल्या. कुठं ठेवलेलं त्याच माहित नाहीत आणि जे माहित आहे त्या ठिकाणी आम्ही जात नाही. आता आपण चाललोय रूम वरती. गाईच, दुपारी रूम वरती येऊन आम्ही सगळेजण झोपलो होतो, कारण की तुम्ही आमची हालत बघितलं होती केवढी बेकार झाली होती. म्हणजे महाडमध्ये पण एवढी आम्ही होळी खेळत नाही, एवढी इकडं होळी खेळलो. त्यामुळे घरी येऊन आंघोळ वगैरे करून झोपलो आणि आता 7 वाजलेत. आम्ही उठून आता प्रेम मंदिरात चाललोय. प्रेम मंदिरात जरा बसू. इस्कॉन टेम्पल पण जवळच आहेत. आता हे दोन्ही पण मंदिर जवळ आहेत आपल्या रूम पासून. ते 2 मंदिर आपण करू आणि मग बाहेरनच जेवण वगैरे मग रूमवरती येऊ. आता चला बाहेर पडलोय घराच्या रूमच्या, तर जाऊ आणि प्रेम मंदिर पहिला बघू आणि इस्कॉन टेम्पलला जाऊन शांतपणे बसू. तिकडे काहीतरी कार्यक्रम वगैरे असतात
ती अटेंड करू. आणि गाईज आता आपण फायनली प्रेम मंदिराजवळ पोहोचलो आहोत. हा प्रेम मंदिराचा एंट्रन्स आहे आणि गर्दी तर आहे बऱ्यापैकी. हा प्रेम मंदिराचा एंट्रन्स आहे आणि आता आपण इथं आतमध्ये राधे राधे. सभी श्रद्धालुओं से निवेदन है, अपना बैग, लैपटॉप, कैमरा, सेल्फी स्टिक अपनी सुरक्षा में बाहर जमा करके आए. हा आहे प्रेम मंदिर. आणि तुम्ही गर्दी बघा. मी गाईस तुम्ही हे जे बघताय ते श्रीकृष्ण कालिया नागाला जेव्हा मारलं होतं तेव्हाच हे सगळं दृश्य आहे, चलचित्र आहे आणि हे सगळं आर्टिफिशियल बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा. जेव्हा श्रीकृष्ण ग्वालांसोबत जेव्हा हे गुरं चरायला जंगलात घेऊन जायचं तेव्हाचे हे दृश्य आहे. हे बघा श्रीकृष्ण इथे आहेत आणि त्याचे हे सगळे मित्र परिवार. आणि गाईज हे आहे श्रीकृष्ण जेव्हा गोपिकांसोबत रासलीला करायचे ते हे चलचित्र आहेत. का जेव्हा श्रीकृष्ण राधांना भेटायला जायचा आणि त्यांच्यासोबत राधांच्या ज्या अष्टसख्या होत्या त्या इथं तुम्हाला बघायला भेटतील. हे जंगलात हे मोर वगैरे जेव्हा राधाला भेटायला जायचे श्रीकृष्ण रासलीला करण्यासाठी तेव्हाचा हा दृश्य आहे. जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता करंगलीवरती तेव्हाच हे दृश्य आहे. बघा भरपूर पाऊस पडत होता. आपण जी गोवर्धन परिक्रमा केली पूर्ण त्याची ही प्रतिकृती आहे. सगळे गाई गुरं आणि सगळे गावातले लोक जेव्हा गोवर्धन पर्वताच्या खाली त्यांना आसरा दिला होता श्रीकृष्णांनी तेव्हाच हे आहे. आणि केवढं भारी यांनी बनवलंय बघा. हे सगळं असं कसलाही आधार नाहीये या ह्याला. गर्दी बघा प्रेम मंदिरात किती आहे. आणि गाईज आता आपलं फायनली प्रेम मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊ रूमवरती कारण की इस्कॉनला जायचं होतं. इस्कॉन आता बंद झाला असेल कारण की 9 वाजलेत. 9 वाजता सगळे मंदिर बंद होतं तिकडे. चला आता रूमवरती जाऊ, पर्याय नाही दुसरा. आणि गाईज आता फायनली आम्ही सगळेजण रूमवरती आलोय आणि आता जेवून झोपतोय कारण की उद्या आपला लास्टचा दिवस आहे वृंदावन मधला आणि उद्या आपण जाणार व परवा आपण सकाळी जाणार मथुरेला आणि मथुरेवरनं आपली परत महाडला ट्रेन आहे. सो चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.